सुनबाई, लवकर ये. तुझ्याशिवाय आता हे घर पूर्ण होत नाही. आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. आत्ता खरी पाठवणी वाटतीये. ग माहेरी चाललीयस तू. सासरी येणारच ना परत. बस लवकर. बोललास अदितीशी? काळजी करू नकोस. मी पण बोलतो तिच्याशी. सावकाश. या घरात येताना वाटलं नव्हतं की ही माणसं माझं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकतील. आता यांना सोडून कशी राहू. पण सेठ आणि माझं लग्न झालंय. तो नवरा आहे माझा. आता आमचं आयुष्य एक आहे. त्याला साथ देणं, त्याची ग्रोथ हे सुद्धा बायको म्हणून माझं कर्तव्य आहे. पण मला न मिळालेलं प्रेम, आयुष्य, आनंद मला ह्या माणसांमध्ये सापडलंय. यावर सुद्धा माझा सून म्हणून, मुलगी म्हणून हक्क आहे. काय करू मी? मॅडम, केवढं काय काय पाठवलंय अदिती ताईंच्या सासरच्यांनी. पुरणपोळ्या, लाडू, मिठाया. बरं, मिठायाच नाही तर साड्या, ड्रेसेस. ए प्लीज, हे असलं काही फालतू मला सांगू नकोस. त्यांनी काय काय पाठवलंय नॉल. मला गरज नाही आहे सगळ्याची. हे बघ, हे सगळं तू घेऊन जा आणि बाकी सर्वंट्स मध्ये वाटून टाक. एवढं सामान कोण पाठवतो? यांना काय वाटलं हे इथे काही मिळत नाही? मॅडम, प्रथा असते ही. सून जेव्हा पाच परतवणीसाठी माहेरी जाते तेव्हा तिच्यासोबत शिदोरी बांधून दिली जाते. गॉड, हे देशमुख आणि यांच्या प्रथा संपतच नाहीयेत. वैताग आलाय मला सगळ्याचा. आणि पाठवायचंच होतं तर आमचं स्टेटस बघून तरी पाठवायचं. काय माणसं आहेत ही. अत्यंत गोड आणि प्रेमळ अशा माणसांमध्ये माझी अदिती असणार आहे. माझी तर काळजीच मिटली सगळी. बघ ना, किती प्रेमाने दोरी पाठवली आहे एवढी. मॅडम, दोरी नाही, शिदोरी. तेच ते. अदिती, अगं केवढी शिदोरी पाठवली तुझ्या सासरच्यांनी. अदिती, हा, काय झालं अदिती ताई? तुम्ही आल्यापासून बघते, तुमचं मूड ठीक नाहीये का? अगं आठवण येत असेल सगळ्यांची. आपली अदिती आता आपली राहिली नाहीये. सासरची माणसं तिला जास्त जवळची झाली आहेत. तो सखा सिद्धार्थचा कान काय पिळतो हिचा भाऊ म्हणून. त्या रत्नाक्कांनाही हिने कन्यादान करायला बोलवलं होतं. पाठवणीच्या वेळेस रडली नाही, इथे येताना मात्र रडली. अगं तिचा पायच निघत नव्हता. मिलिंद म्हणाला ना मला, आत्ताही त्यांचीच आठवण येत असणार. खरंच खूप गोड माणसं आहे. कोणालाही आठवण येणारच. पण आता कायमच त्या गावातच राहायचंय ना त्या सगळ्यांसोबत. तात्यांनी फॅक्टरी सुरू करायचं ठरवलंय.
अदिती आणि सिद्धार्थ फॅक्टरीचं काम सांभाळणार आहेत. दोघांची 50-50 पार्टनरशिप, आय मीन समान हक्क वगैरे. दोघं मिळून काम सांभाळणार आहेत फॅक्टरीचं. बरं अदिती, फॅक्टरीचे काही प्लॅन्स रेडी आहेत की नाही? आय मीन फॅक्टरीचे प्रोडक्ट्स, टार्गेट्स वगैरे. मॉम, नको ना हा विषय आता प्लीज. अगं पण प्लीज. चला, सगळ्या कंपनीजना मेल तर सेंड केलाय. त्या इंटरव्ह्यूसाठी कॉल आला तर या कंपनीचा विचार करूच, नाहीतर तसं एक ऑफर लेटर आहे. अदिती, तू जेव्हा येशील तेव्हा प्लीज माझ्या बाजूने येशील. काय करतोयस? अरे दादा, हे बघ, बाळाकाकाच्या एका इंजिनियर मित्राने आपल्या फॅक्टरीसाठी एक मस्त प्लॅन दिलाय बघ. हे बघ. मी काय म्हणतो, मी नंतर बघू का? नाही, आता जरा एक वेगळ्या कामात आहे म्हणून. अरे आता हेच तर काम आहे, याहून दुसरं महत्वाचं काम काय असू शकतं? अरे एकदा बघ तरी. हे बघ, फक्त रफ प्लॅन आहे. अरे बाळा, तू नुसतं बोलत काय बसला? दाखव त्याला. हो हो. बापू अकारे, ते या इथे ना ऍक्च्युली ही जागा आपली असेल मॅन्युफॅक्चरिंगची, आणि इथे या ठिकाणी तुझं ऑफिस असेल. अगं अदिती, तू आणि सिद्धार्थ किती मेड फॉर इच अदर आहात ना. म्हणजे बघ ना, नेहमी एकमेकांना समजून घेता, साथ देता. नाहीतर हल्लीची कपल साधं शॉपिंगला गेल्यावर एखादी वस्तू घेताना पण त्यांचं एकमत नाही होत. पण तुम्ही छोटा मोठा कोणताही डिसिजन घेताना नेहमी तुमचं एकमत असतं. काय बॉन्डिंग आहे तुमच्यात. आय लाईक इट. मी सुद्धा गावातला मुलगा बघणार आहे. गावातली मुलं कशी सिद्धार्थ सारखी प्रामाणिक असतात, फक्त बायकोवरच प्रेम करणारी. तुला माहितीये, अदिती आता ऍग्रो प्रोडक्ट्सच्या फॅक्टरीची ओनर होणार आहे. हो, म्हणजे आदिती काय लवकर भेटणार नाही बाबा आपल्याला. फॅक्टरीच्या कामात बिझी असणार ना मॅडम. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं मी इथे आले? मी बोलवलंय. सुरेखा, तू जरा डिस्टर्ब वाटलीस मला. यांच्याशी बोललीस तर जरा छान वाटेल तुला. अगं, तिला सासरच्या माणसांची आठवण येतेय. इथे आल्यापासून काही बोललीच नाहीये. तुम्ही जरा छान गप्पा मारा हा तिच्याशी, तुझा मूड चेंज होईल. आलेच मी. अदिती, लग्नाचे फोटो दाखव ना. नाही, आता नको. का नको? नाही आदिती, प्लीज प्लीज थांब, मीच जाऊन लॅपटॉप घेऊन येते. अगं थांब ग. ऐक तर. अदिती, मला सांग, लग्नाची पहिली रात्र कशी होती? तू खरंच झोपतोयस? सेट, चल मस्करी नको करूस. तुला सांगितलं ना एकदा, मला झोप आली, झोपू दे प्लीज. त्या दिवशी सेट म्हणून अपसेट होता, तेव्हा सुद्धा त्याच्या डोक्यात अमेरिकेच चालू असणार. फोटो बघूया आता. बघ. आदिती, कुठे हरवलीस? लग्नाची पहिली रात्र आठवली की काय? अदिती, लग्नानंतर आपण दोघेही अमेरिकेला जाऊन सेटल होणार हे ठरलं होतं आपलं. तरीही तू त्या फॅक्टरीच्या पेपरवर सही केलीस. तू घरातल्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त इन्व्हॉल्व होतेस. 5 दिवस तू माहेरी चाललेस तर तुला एवढा त्रास होतोय, तर तू कायमची माझ्यासोबत अमेरिकेला कशी येणार?
अरे पण नेताय कुठे मला? तू काही प्रश्न विचारू नको, तू फक्त चल. ऐका बापू अक्का, अरे माझं खूप महत्वाचं काम सुरू आहे, प्लीज. अरे हो, कामासाठीच घेऊन चाललोय तुला आम्ही, तुझ्यासाठीच चाललोय. तू चल चल. अरे ऐका ना माझं प्लीज. अरे दादा तू ऐक ना आमचं, चल लवकर चल. अरे ऐक हे बघ, माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे, आपण नंतर जाऊया ना. अरे आम्ही नेतो तिथे, चल ना दादा, हा, चल 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 लवकर. तुझ्यासाठीच चाललोय. अरे हो, चल, 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 येतो सांगा. अरे सिद्धू, तू तिथे गेला ना एकदम चकित होशील हा, आणि तुला खूप आनंद होईल. चल लवकर. अरे ऐका ना प्लीज, ऐका प्लीज. तू चल, तू काही बोलू नको, तू चल चल. गाडीत जायचंय? हो गाडीत जायचं. अरे असं कुठे जायचं आपल्याला? चल तू बस तर. अरे तू चल, बस. अरे, तू बस, तू गाडीत बस. अरे हो पण सांगा, बस. अरे ऐका ना प्लीज. अरे चला. तू गप्प बैस. तात्या, माझाच प्लॅन आहे सगळा. पण आपण जातोय कुठे? अरे तू चल रे. अरे सुनबाई यायच्या आत सगळी तयारी नको व्हायला का? तात्या तुम्ही जरा काहीही बोलू नकोस, तू बघ आणि मग ठरव. अर्थात हे सगळं तात्पुरतं आहे. म्हणजे नक्की जातोय कुठे? तिथं गेलं की कळेल तुला. काय निघायचं का? चला तात्या, निघा लवकर. चला. इथे येताना मला वाटलं होतं हे 5 दिवस पटकन पूर्ण होऊ दे, पण सिडने अमेरिकेचं सांगितल्यापासून एक एक दिवस जसं जाईल तसं माझं टेन्शन वाढत जाणार आहे. गुळपोळीला परत जाण्याआधी मला कुठला तरी एक डिसिजन घ्यावंच लागणार आहे. अदिती, अरे हे काय डिस्टर्ब आहेस तू? नाही, सुरेखा सांगत होती तुझ्या फ्रेंड्स आल्या, पण तू त्यांच्याशी नीट नाही बोललीस. बेटा काय झालं? असं काहीच नाहीये. मिस करते ना सगळ्यांना, म्हणून. ते काय आता सवय झालीये, भरलेलं घर, सगळ्या काकी, दुम्या. हे काय म्हणून आत्ताच बॅग भरून ठेवते. काय घेऊन जायचं, काय इथेच ठेवायचं ते सॉर्ट करते. अदिती, बेटा सिद्धार्थ बरोबर इथे थांबायचं की अमेरिकेला जायचं हाच विचार करतेस ना तू? सिद्धार्थने मला सगळं सांगितलं. अदिती, हे बघ, सिद्धार्थ एक टॅलेंटेड मुलगा आहे, ॲम्बिशियस आहे, त्याची काही स्वप्न आहे. उलट मला तर त्याचा हा अप्रोच खूप आवडला. मी सुद्धा असाच बिझनेस उभा केलाय. डॅड, पण तात्यांनी त्याची नाही, हे सगळ्याच फॅमिलीच्या बाबतीत असं असतं. मुलांनी आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून त्यांचं लाईफ स्वतः सेट करतात. आता तूच बघ ना, आपला हा बिझनेस आहे, उद्या ते सगळं तुझं होणार आहे आणि कायम तुझंच असणार आहे. हा, पण तुला तो आपला बिझनेस करायचा नसेल, तुला वेगळं काही करायचं असेल, स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी क्रिएट करायची असेल, तर मला काही प्रॉब्लेम नाही. मी नाही अडवणार. उलट मला आनंदच आहे, बिकॉज मी सुद्धा हेच केलंय. मी एकटा होतो, घरच्यांना मी सांगितलं की मी बिझनेस करणार आहे, तर ते सगळे हादरले. मी त्यांच्या विरोधात जाऊन कर्ज घेतलं आणि एकट्याने सगळं उभं केलंय. तीच जिद्द, तीच वृत्ती, तीच हिंमत मला सिद्धार्थ मध्ये दिसली आणि म्हणून मी त्याच्या मागे ठामपणे उभा आहे. आणि तू सुद्धा त्याच्या पाठीशी बायको म्हणून भक्कमपणे उभा असावं, कारण तू महालक्ष्मी नाहीये. तिने ना मला प्रेम दिलं ना माझ्या कुटुंबाला, पण तू वेगळी आहेस. तुला नात्यांची किंमत आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे तू यातून काहीतरी मार्ग काढशील आणि सिद्धार्थला पूर्ण सपोर्ट करशील. करशील ना सपोर्ट त्याला? गुड. परफेक्ट.
या 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 घेऊन या. अरे काय चाललंय? अरे डोळ्याला पट्टी का बांधली माझ्या? अरे काळजी नको करू, एकच मिनिट. आपण आलो. अरे चला सोडा पट्टी सोडा आता. सरप्राईज. तात्या हे काय आहे? हे बघ उघड. काय हे? आणि हे बघा हे बघ, सिद्धार्थ अप्पासाहेब देशमुख. इकडे बघा. आदिती सिद्धार्थ देशमुख यांचं हे कॅबिन. अरे बोलत काय बसलाय हा सिद्धू दादा, चल ये फोटो काढूया. एक मिनिट. तात्या, अहो अजून कशात काही नाहीये, उगाच घाई कशाला? अरे कसं आहे, कामाची सुरुवात करायला ऑफिस असावं ना, म्हणून ही जागा भाड्याने घेतली. आणि कसं आहे, सुनबाई यायच्या आत हे सगळं पूर्ण व्हायला हवं ना, म्हणून मी कालच ही जागा बघितली आणि भाडंही भरून टाकलं. आता तुम्ही दोघांनी इथे येऊन बसून काम करायचं. आणि तसं काय आपल्या घरापासून फार लांब नाही आहे. आता झाले का तुझे प्रश्न विचारून? मग आता बस. ये बस आता. ये दादा बस, चल. बस बस बस, तुझी खुर्ची आहे. छान फोटो काढतो तुझा. अरे बस रे. बस बस. हे छान फोटो येते, मस्त आहे. वा 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 वा, कसा दिसतो देशमुख इंडस्ट्रीजचा मालक. अरे दादा स्माईल. अरे सिद्धू हास ना जरा. हा का खुर्चीत बसल्या बसल्या कामाचं टेन्शन घेतलं? अरे काम होईल रे. आणि हे बघ, कामाचं टेन्शन घ्यायचं नाही. तू काही इथे नोकरी करायला आलेला नाहीयेस. अरे आपला स्वतःचा बिझनेस आहे, बिझनेस. आणि आता एकदम टेन्शन फ्री काम करायचं. काय नाही नाही बापू, काय आहे की समोरच्या टेबलवर मालकीनबाई नाहीये ना, त्याच्यामुळे एकटं एकटं वाटत असेल त्याला. काय सिद्धू? बरं बरं, मी काय करतो, अदिती वहिनीला फोन करतो. हा दादा करू ना फोन. हा म्हणजे अदिती वहिनीला आत्ताच सरप्राईज देऊन टाकूया ना, कसं वाटतंय? कर रे. अरे तिला पण आठवण येत असेल आपली. हे ऑफिस बघून ती एकदम खुश होऊन जाईल. लगेच करतो. डॅड बोलतो ते पण बरोबर आहे. सिडला स्वतःच्या हिमतीवर सगळं उभं करायचंय. त्याला साथ दिली पाहिजे मी. काहीच कळत नाहीये. हॅलो अदिती वहिनी. हॅलो. सुहास भाऊजी, बापू काका, बाळा काका. अदिती, हे बघ आम्ही कुठे आलोय. थांबा थांबा, मी सरप्राईज दाखवतो. अदिती वहिनी, हे बघ सरप्राईज. हे सुनबाई, तुमचं ऑफिस. एक मिनिट हा, तात्या बोलताय. सुनबाई, हे पहा, फॅक्टरीच्या कामासाठी ऑफिस घेतलंय. तू इकडे आल्यानंतर इथं काम करायचंय तुम्हाला दोघांना. मस्त एकदम सुरुवात जोरात. सिद्धू पाहिला का? सिद्धू जागेवर पण बसलाय खुर्चीत. वहिनी हे बघ, सिद्धार्थ देशमुख आणि अजून अदिती देशमुख. आणि हे बघ सिद्धू दादा.